हॅलो वनिकर्स, माझ्यासोबत आहे आज उर्मिला कानेटकरजी, नामवंत मराठी अभिनेत्री जे हॉटेल विनयनमध्ये आलेले आहेत व वनीच्या कार्यक्रमामध्ये ते मुख्य अतिथी म्हणून आल्या होत्या. मॅम, वनीला तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही आले आणि रिमझिम वर्षा घेऊन आले. आतापर्यंत भयंकर उकळत होतं, तर वनीला कसं वाटलं मॅम? खूप छान वाटलं. मला अजिबात मुंबई सोडलंय असं वाटलंच नाही, कारण मुंबईत पण असाच मुसळधार पाऊस पडतोय आणि वणीमध्ये सुद्धा आता मला खरं तर काळजी होती कसा इव्हेंट पार पडणार आहे, पण मोठ्या संख्येत सगळेजण आले होते, तर खूप छान. मॅम, आपण एक महिला म्हणून आहात आणि इतक्या महिला ज्यांचा कॉन्फिडन्स तुम्हाला पण वाढेल आणि लहान शहरातल्या महिला इतक्या समोर येत नाही लवकर, त्या शाय असतात, तर तुम्हाला पण त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल. महिलांना काय मिळेल वणीच्या महिलांना? वणीच्या महिलांना तर खूप मनापासून कौतुक की आज इतक्या पावसात सुद्धा त्या मला भेटायला ऑल द वे आल्या, तर त्यातच त्यांचा कॉन्फिडन्स आणि उत्साह दिसतोच आहे. सो त्या ऑलरेडी खूप कॉन्फिडंट आहेतच. सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मॅम, अपकमिंग प्रोजेक्ट कोणते? आता तुम्हाला आम्ही कुठल्या प्रोजेक्टमध्ये बघू? आत्ता माझं नाटक सुरू आहे फिल्टर कॉफी, लवकरच नागपुरात सुद्धा येईल, त्यामुळे जेव्हा येईल तेव्हा नक्की येऊन तुम्ही सगळ्यांनी बघा. आणि अदरवाईज मुंबई, पुण्यात, नाशिकमध्ये तर शोज चालू आहेतच. फिल्टर कॉफी. आमच्या वणीला बहुगुणी म्हटलं जातं आणि विदर्भाची सांस्कृतिक राजधानी आमची वणी आहे, तर वणीचं बहुगुणी तुम्हाला कसं वाटतं? काय बोला, 2 शब्द. वणी शहर मला नाही फार बघायला मिळालं, पण मला छान वाटलं इथे येऊन आणि सगळ्यांनी माझं खूप छान स्वागत केलं. आणि सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम. यात उर्मिला कानेटकर, ज्यांनी आम्हाला आपला अमूल्य वेळ दिला.